नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि सरोज या दोघींनी एकसारख्या साड्या नेसलेल्या आहेत आणि आता त्यांनी मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. परंतु एक मोठा गोंधळ होत आहे, कारण इथे रोहिणी आणि नैना दोघीही इतक्या वाईट आहेत की त्या प्रत्येक वेळेस कला आणि सरोज या दोघींनाही अशा पद्धतीने त्रास देत आहेत. आणि आता वाराफुगडी खेळायचं चालू असतं, कारण ही जी स्पर्धा आहे ती रोहिणी नैना आणि कला आणि सरोज यांच्यामध्ये रंगलेली आहे. आणि वाराफुगडी घालताना नैना मुद्दामहून सरोजला धक्का देते आणि तिला पाडते. आणि त्याच वेळी कला म्हणत असते की सरोज मॅडम म्हणत ती सरोजच्या मदतीला धावून येते, पण सरोजला माहिती आहे की तिला नैनाने ढकललेलं आहे. कला मात्र आता नैनाचा कशा पद्धतीने माज उतरवणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राहुलचा जामीन झालेला आहे, ही गोष्ट होणार आहे, ही गोष्ट अद्वैतला समजते. तेव्हा आबा आणि त्याचबरोबर सरोज या दोघांनीही सांगितलेलं आहे की काही झालं तरीही राहुल जामिनावर सुटता कामा नये. कारण कलाचंही म्हणणं असं आहे की राहुल जर जामिनावर सुटला, त्याने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे, म्हणजे त्याने कलालाही किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर पूजाला किडनॅप केलेला आहे. एवढं सगळं करून जर राहुल जामिनावर सुटत असेल तर खूप अवघड आहे. म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अद्वैत प्रयत्न करणार आहे. नक्की हे सगळं कसं होणार आहे, त्याचबरोबर अनामिकाचं कारस्थान आता सोहमच्या समोर कसं येईल हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता चांदेकर सगळे घरी आलेले असतात, आबा सगळेजण बोलत असतात. अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की मला कळत नाहीये की खरे तुझ्या नावाच्या पाटीची जागा नैनाच्या नावाच्या पाटीने कशी काय घेतली, हे सगळं कसं काय झालं सांग मला, या सगळ्या गोष्टी कसं काय होऊ शकल्या, असे अनेक प्रश्न इकडे पडलेले असतात. आणि त्याच वेळी अद्वैत तिला विचारत असतो मला कळलं पाहिजे हे सगळं का झालं, हे सगळं कुणी केलेलं आहे, असे अनेक प्रश्न अद्वैतला पडलेत. अद्वैत ते विचारत आहे. अद्वैत म्हणत असतो की मला माहित नाहीये, मला हे सगळं कळलं पाहिजे कुणी केले. आणि नैना मला सांग की नेमकं तुझीच नावाची पाटी तिथं कशी आली ग. तेव्हा नैना म्हणते मला काय माहिती, तो टेबल हल्लेला होता ना, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं ना, तो टेबल तर हल्ला आहे, मी कुठं काय केलेलं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो मग कुणी केलं, तू नाही केलंस, मग कुणी केलं हे सगळं कळलं पाहिजे मला, कारण तुझ्या नावाचीच पार्टी आली याचा अर्थ तूच केलेला आहे. अद्वैत भयानक चिडलेला असतो. नैना म्हणत असते बरोबर आहे, माझा नवरा जेलमध्ये गेलाय ना, माझी बाजू घ्यायला इथं नाहीये, म्हणून तू माझ्याशी असा वागतोय अद्वैत, तू या भाषेत माझ्याशी बोलतोय, हे मला अजिबात पटलेलं नाही, असं नैना बोलायला सुरुवात करते. आबा त्याचबरोबर सगळेजण तिथं पाहत असतात. तेव्हा रोहिणी समोर येते आणि रोहिणी म्हणू लागते की अद्वैत तू या भाषेत नैनाशी बोलू शकत नाही. तेव्हा कला म्हणत असते की असं काही नाहीये, कारण तिने वेगळ्याच गोष्टीचा कांगावा करते, असं काही झालेलं नाहीये आणि चांदेकर त्या उद्देशाने तिच्याशी बोलतच नाहीये, तिने चुकीच्या गोष्टी तुमच्या समोर आणत आहे आणि चुकीच्या पद्धतीने ते सगळं बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे नैना आता नाटकं करायला सुरुवात करते. ती म्हणते मला काय माहिती, मी स्पर्धा जिंकलेली आहे. कला तिथं आलेली असते. कला म्हणते बरोबर आहे नैना ताई, चांदेकर जे बोलतोय ना ते खरं आहे, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत, हे आम्ही सगळ्यांनी पाहिले. आबा म्हणतात बरोबर आहे, कारण मलाही लक्षात आलं होतं की ह्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, पण त्या झालेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे अद्वैत भयानक चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की बाद झालं नैना, आतापर्यंत तुझ्या प्रत्येक चुका माफ केलेल्या आहेत, पण खरेनं सगळं कष्ट घेतलेले होतं, क्रेडिट खरेच होतं आणि या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. आबांचं असं म्हणणं असतं की पाट्या तर बदलल्या गेलेल्या होत्या, मेहनत कलाची होती, पण जे काय घडलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे, हे मात्र मान्य केलं पाहिजे. आणि अद्वैत आत्ता तू काही बोलू शकत नाही, कारण आपण डोळ्यांनी कुणी पाहिलेलं नाही, जे घडलेलं होतं ते भयानक होतं, ह्या गोष्टी आपण मान्य करूया आणि पुढे चालूया, असं आबा बोलत असतात. त्यावेळेस रोहिणी आणि नैना यांचा माज मात्र वाढतच चाललेला असतो. त्यांना असं वाटत असतं की त्या ज्या काही वागत आहेत ते सगळं खरं आहे आणि त्यांचा जो तोरा असतो तो जरा अतिच चाललेला असतो. नैना तर अति वागत असते, नैनाला पाठीशी घालत असते ती म्हणजे रोहिणी. त्यानंतर इकडे आता अद्वैत खूप चिडलेला असतो. अद्वैत रूममध्ये येतो आणि अद्वैत म्हणत असतो की बाद झालं खरे, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता मात्र कहर केलेला आहे, या नैनाने कहर केलेला आहे, मला हे अजिबात पटलेलं नाही, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की जाऊ दे ना चांदेकर, जे झालं ते झालं, आपल्याला माहिती आहे ना काय झालंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, त्रास तू सहन करायचा, कष्ट तू घ्यायचे आणि क्रेडिट दुसऱ्या व्यक्तीने घेऊन जायचं,
ही गोष्टच मला पटत नाहीये, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते की बरोबर आहे चांदेकर, तुला त्रास होतोय, स्वाभाविक आहे तुला त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी मला पटत आहेत. पण आता काय करणार आहोत आपण, सांग बरं. कारण त्या नैनाताईने ते मुद्दाम केलंय का कसं केलंय आपल्याला माहित नाही. आपल्याला माहिती आहे कारण नेमकी तिच्याच नावाची पाटी तिथं आली, म्हणजे हे सगळं तिनंच केलेलं असणार आहे हेही माहिती आहे. पण आपण कुणी डोळ्यांनी पाहिलेलं होतं का हे सगळं? तेव्हा कला अद्वैतची समजूत घालत असते, त्याला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे मला सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी जाणार आहे सोडून. तेव्हा कला म्हणते की नाही, मी तुला बांधून ठेवेन. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मी स्वतःला सोडून. तेव्हा ती म्हणते कोंडून ठेवेन. अद्वैत म्हणतो मी खिडकीतून बाहेर जाईन. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा कला म्हणत असते की मी तुला बांधून आणि कोंडून ठेवेल आणि स्वतः पहारा करायला बसेल. अद्वैत म्हणतो 6 महिन्यानंतर जेव्हा एकमेकांना सोडून जायची वेळ येईल तेव्हा. अद्वैतने कलाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तिला विचारत असतो मग काय उत्तर असेल तुझं, सांग ना, 6 महिन्यानंतर काय करणार आहेस तू, असं अद्वैत तिला विचारत असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की मी आता दमले, मी तुला नंतर सांगेल, त्यावेळी बघूया ना काय करायचं आहे. अद्वैत म्हणत असतो बरोबर आहे, दमलेलीच आहेस ना, मान्य आहे मला, असं म्हणत अद्वैत बोलत असतो. कारण तू काम करायचं, तुझं क्रेडिट दुसरी व्यक्ती घेऊन जाणार, म्हणजे तू दमणारच आहेस ना, ही गोष्ट मला माहिती आहे. अशा पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येत असतात तेव्हा मात्र इकडे आता कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. दोघंही म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या. त्यानंतर अद्वैत लगेच झोपी जातो. तो विचार करत असतो आणि तसाच झोपी गेलेला असतो. कला मात्र अद्वैतची नजर काढते आणि म्हणत असते की खरंच चांदेकर, किती क्यूट आहेस रे तू, म्हणजे अगदी गोड आहेस आणि किती निरागस आहे. कारण तुला जेव्हा मी जिंकते तेव्हा आनंद होतो, मी हरले, मला त्रास झाला तर तुला वाईट वाटतं, अगदी भांडायला तयार असतोस तू. आणि हे सगळं पाहून मला खरंच ना भारी वाटत आहे चांदेकर, हा तुझा जो स्वभाव आहे ना खरंच, असं म्हणत कला एकटक अद्वैतकडे पाहत असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी कला आणि अद्वैत यांचं नातं सुधारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघंही खूप खुश आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला उठलेली असते आणि पुढची तयारी सुरू झालेली असते. नक्की काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं कलाचं सुरू झालेलं असतं. आणि मग कलाने नथ बनवायला घेतलेली असते. कलाने स्वतःच्या हाताने घडणावळ करून आता ती नथ बनवणार असते. आणि ती म्हणते की मी ही नथ बनवते, पण सरोज मॅडमना देऊ का, त्यांना आवडेल का, त्या घालतील का ही नथ, असं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग कला सरोजकडे ती नथ द्यायला जाणार असते. पण नेमकं घडतं असं की त्याच वेळी सरोज कलाकडे आलेली असते आणि ती म्हणते येऊ का. तेव्हा कला म्हणते या ना सरोज मॅडम, काय झालं, असं कला विचारू लागते. तेव्हा सरोज म्हणत असते की हे तुला द्यायचं होतं म्हणून आलेले आहे. चला, कलाने पाहिलेलं असतं सरोजने हातात एक ताट आणलेला आहे, त्याच्यावरती अगदी काहीतरी त्याच्यामध्ये दागिने किंवा अशाच वस्तू घेऊन आलेले आहे. हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. कला म्हणत असते काय झालं सरोज मॅडम, काय आहे. मग सरोज त्याच्यावरचं ते झाकलेलं जे कापड आहे ते काढते आणि म्हणू लागते की हे द्यायचं होतं. तेव्हा मात्र इकडे कला पाहते, कलालाही धक्का बसलेला असतो. सरोजने तिच्यासाठी सुंदर अशी साडी आणलेली असते. कला म्हणते की सरोज मॅडम छान आहे साडी, पण अहो मंगळागौरीसाठी खास खरेदी करायची काय गरज होती. तेव्हा सरोज म्हणते की ही साडी खरेदी नाही केलेली, ही साडी चांदेकरांची आहे, माझ्या सासूबाईंनी मला दिलेली होती, परंपरेने चालत आलेली आहे ही साडी, ती मी तुला द्यायला आलेली आहे, मी खरेदी वगैरे नाही केलेली, या चांदेकरांच्या घरची परंपरा आहे ही, आणि ती तुला मी देत आहे, हा ठेवा आहे तो तुझ्याकडे देत आहे, असं सरोज सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कलाला खूप भारी वाटत असतं. कलाला आनंद झालेला असतो. फायनली कुठंतरी ह्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या लक्षात आलेल्या असतात. आणि कला म्हणत असते पण मी मागच्या वेळेस पण मंगळागौर खेळे होते ना, तेव्हा नाही दिली तुम्ही मला ही साडी, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कला म्हणत असते की मान्य, म्हणजे मान्य, तेव्हा तुम्ही मला कला सरळ सांगते की मी तेव्हा तुला सून मानत नव्हते. तेव्हा मात्र सरोजला कला म्हणते की बरोबर आहे, पण मला आत्ता तुम्ही जे देताय ना ते पाहून खरंच खूप भारी वाटते, मी खूप खुश आहे, असं कला आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की सरोज मॅडम मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, आत्ता मी ही नथ स्वतःच्या हाताने घडवली, मी तुम्हाला देते, तुम्हाला छान दिसेल, आपण दोघीजणी एकसारखी ही नथ घालूया. तेव्हा कलाने दिलेली नथ सरोज स्वीकारते. पण सरोजने एका ठिकाणी मनातून तर सांगितलेलं असतं की तुझा सून म्हणून स्वीकार केलाय,
पण दुसरीकडे मात्र इकडे सरोज वेगळाच विचार करते आणि जाताना सांगते की या कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस की मी तुझा सून म्हणून स्वीकार केला. आता सून म्हणून स्वीकार केलाय, चांदेकरांचा ठेवा दिलाय, चांदेकरांची मानाची साडी दिली आहे, एवढं सगळं करूनही हिचं म्हणणं काय आहे की नाही, म्हणजे आता जरी हे सगळं केलेलं असलं तरीही हे सगळं जे काही आहे ना ते वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सरोजने ती नथ घेतलेली असते आणि ती नथ घेतल्यामुळं सरोज मात्र इकडे छान तयार तर झालेली आहे, पण ती नथ घेऊन सरोजने एक गोष्ट दाखवून दिलेली आहे की हो, मला खरंच कला आवडतेस तू, आणि कलाची दिलेली गोष्ट तिनं स्वीकारलेली आहे. कला म्हणते की मान्य आहे सरोज मॅडम, तुम्ही आत्ता जे बोललात ते सगळं मला पटतंय, पण एक गोष्ट मात्र आता इकडे आता कलाच्या मनात बसलेली आहे, ती म्हणजे सरोजने तिचा स्वीकार केलेला आहे, सरोजने हे सगळं मनापासून केलेलं आहे हे मात्र कलाला चांगलंच माहिती आहे. आणि कलाने ती साडी स्वीकारलेली असते. कला मात्र ती साडी स्वतःच्या जवळ घेते, अगदी पोटाशी घेते आणि ती खुश झालेली असते. तिला खूप छान वाटत असतं, मनातून असं वाटत असतं की हो, सरोज मॅडमनी आपल्याला ही साडी दिलेली आहे, एक ठेवा दिलेला आहे आणि त्यांनी सून म्हणून स्वीकार केलेला आहे. ही गोष्ट कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्याचबरोबर कला मात्र आता म्हणत असते की एकसारखी साडी नेसून कला आणि सरोज दोघेही तयार होणार असतात, या स्पर्धेला जाण्यासाठी दोघेही सज्ज होणार असतात. त्यासोबतच इकडे कलाला आनंद जो झालेला असतो तो पाहण्यासारखा असतो. आबा आता डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी आलेले असतात, घरातले सगळे जमलेले असतात आणि आबा म्हणत असतात की कला कुठे आहे. तेवढ्यातच कला येताना दिसते. त्यानंतर आबांना राहुल दिसत नाही. आता रोजची सवय लागली आहे ना, रोज राहुल तिथे असतो, त्यामुळं रोजच्या सवयीने आबा म्हणतात की राहुल कुठं आहे. तेव्हा सगळेजण तिथं असतात. तेव्हा आबा म्हणतात की हां माफ करा, कसं काय झालं माहिती आहे का, म्हणजे नेहमीची सवय लागली आहे ना, त्या सवयीने मी बोलून गेलो की राहुल कुठं आहे. आणि तेव्हा मात्र कलाही तिथं आलेली असते आणि मग कला सगळेजण तिथं आलेले असतात. आबा म्हणत असतात की बरोबर आहे. तेवढ्यातच अद्वैतच्या फोनांवरती PI गावडे जे आहेत त्यांचा कॉल येतो आणि अद्वैत तो फोन उचलतो आणि स्पीकरला टाकतो. आबाही तिथं असतात. गावडे म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे म्हणून मी हा फोन केलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हा बोला ना गावडे साहेब, काय झालं. तेव्हा ते सांगतात की आज राहुलचा जामीन होणार आहे. तेव्हा आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण यांना धक्का बसलेला असतो की अचानक जामीन कसा होणार आहे याचा. आणि मग सगळेजण पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये एवढ्या लवकर जामीन, म्हणजे कुणी केलं हे सगळं, कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हात असेल ना या सगळ्यामध्ये. तेव्हा ते सांगू लागतात की सरदेशमुख बिल्डर आहेत ना, त्यांचा मुलगा, त्याने हा जामीन केलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे सगळं, म्हणजे एवढा मोठा गुन्हा केलेला आहे तरीही एवढ्या लवकर जामीन मिळालेला आहे ही गोष्टच पटत नसते. सगळेजण वैतागलेले असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नाही, काहीही झालं तरीही हा जामीन व्हायला नको आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पण शेवटी आता जामीन तर झालेला असतो आणि रोहिणी आहे ती कांगावा करायला सुरुवात करते की का झाला जामीन त्याचा, त्याला जामीन झालाच नाही पाहिजे, तो जेलमध्ये सडला पाहिजे तिथं, असं म्हणत रोहिणी ओरडायला सुरुवात करते. एवढ्या मोठ्या चुका त्याने केलेल्या आहेत ना, त्याला जेलमधून बाहेर काढायचंच नाही असं रोहिणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की बरोबर आहे. आणि मग आबा त्याचबरोबर तिथं असलेले सरोज सगळे म्हणतात, आबा म्हणतात की हो, कसं आहे, तो जो मोठा बिल्डर आहे ना त्याच्यामुळे हा जामीन झालेला आहे, पण मी आता सांगतोय की राहुलचा जामीन होऊ नये म्हणून आता प्रयत्न करावे लागणार आहेत. सरोज सुद्धा तेच सांगते, म्हणजे रोहिणीची मनातून इच्छा नसते की जामीन होऊ नये, पण आता जामीन तर झालेला आहे, पण बोललं पाहिजे म्हणून ती बोलून जाते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत त्याचबरोबर आबा सरोज या सगळ्यांनी बोलून टाकलेला आहे की तो जामीन रद्द झाला पाहिजे. आणि आता एवढा मोठा गुन्हा, कला म्हणू लागते की हो, एवढा मोठा गुन्हा त्याने केलेला आहे आणि जर अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या लवकर जामीन मिळत असेल तर मात्र पाहण्यासारखी गोष्ट आहे. कारण कुणीही असे गुन्हे सहज करून रिकामं होईल आणि कोणाला काहीच वाटणार नाही. एवढ्या मोठ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत ते मात्र पटलेलं नसतं. आणि तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते काय आहे, मी का मूर्खपणा केला बोलून. आता ही सरोज मॅडम, सरोज वहिनी आणि आबा नक्कीच आता काहीतरी गोंधळ घालतील आणि हा जामीन रद्द करतील अशी भीती आता तिच्या मनात निर्माण झालेली असते. तिला वाटत असतं की मी असं बोलायला नको होतं, मी का असं बोलले आणि मी अशा गोष्टी का केलेल्या आहेत, या गोष्टींचा पश्चाताप तिला होऊ लागलेला असतो. इकडे
अद्वैत आणि कला दोघंही म्हणत असतात की नाही, तो जामीन होऊ नये यासाठी आता जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी दाखवलेली असते. कलाही चिडलेली असते. कलालाही ही गोष्ट पटत नसते, कारण काहीही झालं तरीही अशा पद्धतीने जर जामीन झाला आणि राहुल सुटला तर उद्या पुन्हा तो ते गुन्हे करणार आहे, कारण एवढ्या लवकर 4च दिवसांमध्ये हा जामीन मिळवून तो बाहेर पडत आहे. आता सरोज आणि आबांनी सूत्र हलवायचं ठरवलेलं असतं. इकडे सोहमला सुद्धा ही गोष्ट पटलेली नसते. मग आबा सगळ्यांना सांगू लागतात की जाऊ दे, मी बघतो काय करायचं आहे ते. तुम्हाला सगळ्यांना स्पर्धेसाठी जायचं आहे ना, तयारी करायची आहे ना, आजचा पुढचा राऊंड असणार आहे ना, असं सगळं आबा बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे रोहिणीची वाट लागलेली असते, कारण रोहिणीला माहिती असतं की आता हा जर जामीन कॅन्सल झाला तर खूप अवघड होणार आहे. माझा मुलगा तिथे जेलमध्ये आहे, हे होता कामा नये. तर नंतर आता सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी येतात. स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर पुढच्या राऊंडला सुरुवात होणार असते. आदेशजी तिथे अनाऊन्स करत असतात की पहिल्या राऊंडमध्ये कला आणि सरोज चांदेकर यांची जोडी आघाडीवरती होती. त्यांनी 1 गुण मिळवला होता. त्यानंतर पुढच्या राऊंडलाही त्यांनीच तो गुण मिळवला आणि त्याचबरोबर आता त्यानंतर तिसरा राऊंड जेव्हा झालेला होता तेव्हा नैना आणि रोहिणी चांदेकर यांच्या जोडीने तो 1 गुण मिळवलेला आहे. आणि आता पुढचा राऊंड होणार असतो आणि त्यामध्ये ते बोलत असतात. ह्या 2 जोड्या आघाडीवरती आहेत, हे सगळं तिथे आदेशजी सांगत असतात. आता पुढचा राऊंड आहे तो म्हणजे फॅशन शोचा राऊंड. या फॅशन शोच्या राऊंडमध्ये कसं आहे, कोल्हापुरात आपण आहोत, मराठमोळं असलंच पाहिजे, हे सगळं त्यांचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर पुढचा राऊंड असतो तो सुरू होणार असतो आणि तो कशा पद्धतीने होणार आहे ते सांगत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आदेशजी आता तिथे अनाऊन्स करतात पहिली जोडी येणार असते आणि मग तयारी करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या राऊंडमध्ये काही प्रश्नही विचारले जाणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला द्यायची आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ मिळत आहे, त्या वेळामध्ये तुम्ही तयारी करून ठेवा, असंही आवर्जून सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे नैना लगेचच रोहिणीला म्हणत असते की मॉम इन लॉ, आपण दिसतोय ना मराठमोळं. तेव्हा रोहिणी म्हणत असते, आता साडी घातलीस ना म्हणजे मराठमोळंच झालं ना, त्यात काय एवढं, तूच जर असं म्हणलीस तर पुढे कसं चालेल, असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता इकडे सोहम, त्याचबरोबर अनामिका आणि इकडे रजनी हे सुद्धा छान तयार झालेले असतात. त्याचबरोबर कला आणि सरोज सुद्धा छान तयार झालेले आहेत. अगदी मराठमोळ्या लुकमध्ये कलाने सरोजाने तिच्यासाठी स्पेशल अशी साडी डिझाईन केलेली आहे. आदेशजी मात्र सगळ्यांचं कौतुक करत आहेत. खूप छान पद्धतीने हा सोहळा सुरू होत आहे आणि मग आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होणार असते. तेवढ्यात अनामिकाला एक कॉल येतो आणि अनामिका तिथून बाहेर जाते. अनामिका जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिचा तो शेला असतो तो द्यायचा राहिलेला असतो. तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहम, अनामिका. तेव्हा तो सांगतो की अगं ती बाहेर गेली. तेव्हा मात्र इकडे लगेचच ती म्हणत असते की अरे हा जो शेला होता ना, हा तिला द्यायचा आहे म्हणूनच म्हणलं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता नक्की काय करायचं आहे. आदेशजी आलेले असतात. पहिला राऊंड सुरू होतो आणि त्याच वेळी सगळेजण आता तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. श्रीकांत आणि आबा सगळ्यांना चेअर करत आहेत आणि अनामिका फोनवर बोलायला गेलेली असते. तेव्हा रजनी म्हणू लागते की हे काय, ही का बाहेर गेली अचानक, असं रजनी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र रजनी ती सांगत असते की जा तू तिला देऊन ये, जातो शेला तो घेणं गरजेचं आहे. आणि हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता सोहम अनामिकाच्या मागं गेलेला असतो. इकडे अनामिका म्हणत असते की हा सोज्वळपणाचं जे काही नाटक आहे ना, ते करून करून मला कंटाळा आलेला आहे. बस झालं आता, हे सगळं मला सहन होत नाही आहे. लवकरात लवकर आता बंदोबस्त करावाच लागणार आहे, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग तेवढ्यातच तिथं आलेला असतो तो म्हणजे सोहम. तिचं फोनवरचं हे बोलणं ऐकून सोहम मात्र तिथं आलेला असतो आणि ते बोलणं सोहमनं ऐकलं की काय, या गोष्टीची भीती मात्र आता वाटत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अनामिका म्हणते की काय काय सारखा माझ्या मागे मागे करत असतो. आणि तेव्हा मात्र अनामिकाला सोहम सांगत असतो की हा शेला तो द्यायचा होता, आईनं सांगितलं होतं म्हणून आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे अनामिका म्हणते की चालेल चल, आणि तो फेकून देते. काय आहे हे सारखं माझ्या मागे मागे, असं म्हणत तिने तो फेकून दिलेला असतो. आणि त्याच वेळी फेकून दिल्यानंतर तिथे आता सगळ्यांच्या समोर जेव्हा रजनी तिला विचारते अगं तो शेला दिलेला होता त्याचं काय केलेलं आहेस,
तेव्हा मात्र रजनीला ती सांगू लागते की तो खाली पडला सोहमच्या हातातून, मग तो तिथेच पडला, तो खराब झाला म्हणून नाही आणलेला, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता त्या दोघींचाही फॅशन शो असतो, त्यासाठी त्या दोघीही जातात. सोहमला मात्र खूप राग आलेला असतो. सोहमने असं काहीच केलेलं नव्हतं, तिने तोच दाखवून दिलेला होता आणि इकडे सगळ्यांना येऊन ती वेगळं सांगत आहे. आता मात्र सोहमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागलेल्या असतात. सोहमच्या लक्षात येत असतं की ही अनामिका नाटक करत आहे, हा सगळा आव आणत आहे, हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आता पुढची जोडी येणार असते, ती म्हणजे रोहिणी आणि नैना यांची जोडी येते आणि त्यांचाही फॅशन शो तिथं होतो. त्यानंतर त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात, म्हणजे त्यांनी साडी तर नेसलेली असते पण त्याला अगदी फॅशनेबल असा लुक दिलेला असतो. त्यानंतर कला आणि सरोज चांदेकर यांची जोडी समोर आलेली असते. जेव्हा कला आणि सरोजची जोडी पुढे येते तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात. आणि आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आता आपण एकत्र येऊन हे सगळं खेळायचं आहे. जेव्हा कला आणि सरोज येतात, सुंदर असा मराठमोळा लुक असतो, नऊवारी नेसलेली असते आणि दोघीजणी येऊन खूप छान पद्धतीने नमस्कार करतात. तेव्हा मात्र आदेशजी सुद्धा खुश झालेले असतात. त्या दोघीही खूप सुंदर दिसत असतात, खूप सुंदर अशा लुकमध्ये ते आलेले असतात. आणि तेव्हा मात्र आदेशजी त्या दोघींनाही नमस्कार करतात. अद्वैत तर पाहतच राहतो, कारण कला आणि सरोज ह्या दोघी जर एकत्र आल्या तर सगळं जग हादरून टाकतील एवढी ताकद त्या दोघींमध्ये आहे, हे मात्र माहिती असतं. आणि त्यामुळंच आता अद्वैत सुद्धा खुश झालेला आहे. अद्वैत तर आता कलाच्या प्रेमात पडू लागलेला आहे, त्याच्या मनात हे सगळं चालू आहे. फक्त आता कलाच्या समोर सगळ्या गोष्टी येणं बाकी असतं आणि तो त्या पद्धतीने तिथे तयार झालेला असतो. त्यानंतर आता पुढचे राऊंड सुरू होणार असतात आणि स्वतः सरोज कलाच्या हातात हात देते आणि म्हणते की हा फॅशन शो आहे आणि दोघी एकमेकींच्या हातात हात देऊन आता पुढे सज्ज होतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दोघीही खुश झालेले असतात. कलाला मात्र खूप आनंद होत असतो, कारण सरोज स्वतः पुढे होऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असते. कलाला सुद्धा छान वाटत असतं, कारण सरोज आजपर्यंत असं कधी वागलेली नाहीये. सरोजमधला हा बदल सुद्धा कलासाठी खूप छान असतो. त्याचबरोबर अद्वैत आणि संगीता या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आबांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आता फॅशन शोचा राऊंड कंप्लीट होतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आदेशजी सांगत असतात की आता चला पुढचे खेळ सुरू होणार आहेत आणि स्पर्धा ही आता सुरू झालेली आहे. मग लाट्या बाय लाट्या हा खेळ सुरू होतो आणि त्यानंतर वाराफुगडी घालत असताना कला आणि सरोजच्या जोडीसोबत नैना आणि रोहिणीची जोडी असते. दोघी खूप सुंदर पद्धतीने वाराफुगडी घालत असतात, पण तिथे नैना येते आणि सरोजला धक्का देते, कारण त्यांनी ठरवलेलं असतं की या स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि चिटिंग करूनच जिंकायचे, असं सगळं चाललेलं असतं. आणि धक्का दिल्यानंतर सरोज तिथं पडते. कला सावरायला जाते. कला नैनाकडे रागाने पाहत असते, कारण तिला माहिती असतं की या स्पर्धेमध्ये सरोजला धक्का देऊन पाडलेला आहे. अद्वैतला सुद्धा खूप राग आलेला असतो. अद्वैत सुद्धा पाहत असतो. अद्वैत म्हणत असतो की आई हे काय झालं, आई तू ठीक आहेस ना, असं म्हणत अद्वैत आता सरोजकडे आलेला असतो आणि कला मात्र हे सगळं पाहत असते. अद्वैत आणि कला दोघंही मिळून आता त्या नैनाची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.